प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? लँग्वेजचे पेपर संपले आणि तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न विचारता, कसे आहात? कारण आम्ही तर खूप घाबरलेले, धास्तावलेले, टेन्शन मध्ये आहोत आणि तुम्ही आम्हाला हा प्रश्न करताय. बरोबर आहे ना? कारण लँग्वेजचे पेपर देताना फारसं काही वाटत नाही, पण जेव्हा सायन्सचे पेपर सुरू होतात तेव्हा खरी लढाई, खरं युद्ध आपलं सुरू होतं आणि त्याच्यात पहिलाच पेपर असतो आपला फिजिक्सचा. आता फिजिक्सच्या पेपरची 90% मुलांना भीती वाटते. असं मी का म्हणते? तर आज मला माझ्या कॉलेजची मुलं भेटायला आलते, तर त्याच्यामध्ये ज्यांची म्हणजे तयारी झालेली नाही अशी पण विद्यार्थिनी होत्या आणि ज्यांनी वर्षभर तयारी केली अशा पण विद्यार्थिनी मला भेटल्या. पण ज्यांनी काहीच केलं नाही असेही घाबरलेले आहेत आणि ज्यांनी अभ्यास केलाय ते पण घाबरलेले आहेत आणि म्हणतात आता आम्ही काय करू मॅडम. मग मला वाटलं की थोडंसं काहीतरी यांना आपण मार्गदर्शन करावं, म्हणजे जशी ते घाबरलेले आहेत तशी सगळ्याच मुलांची अवस्था आहे आणि मग जर आपण थोडीशी काहीतरी मदत केली तर यांचं काम थोडंसं सोपं होईल. म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तर बघा, मी जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत बोर्डाच्या त्याच्या मॉडेल आन्सरचा नीट बारीकपणे अभ्यास केला आणि मग मी ठरवलं की तुम्हाला काय सांगायचं ते. तर मी माझ्या परीने तुमचं टेन्शन थोडंसं कमी करण्याचा, हलका करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कुणीतरी काहीतरी जर अनुभवी व्यक्तीने आपल्याला थोडीशी डायरेक्शन दिली तर आपलं काम सोपं होतं आणि म्हणून तुमचं थोडंसं काम सोपं करावं, हलकं करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. आणि बघा, मग आता तुम्हाला ते जमतंय का? तर 5-10 मिनिटं स्वतःसाठी खर्च करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. तर आपल्या फिजिक्सच्या पेपरला सुदैवाने म्हणते मी 4 दिवस सुट्टी आलेली आहे आणि ज्याने आधी काहीच केलं नाही अशाही विद्यार्थ्याने ठरवलं की नाही, आता मला खूप जीव तोडून अभ्यास करायचा आहे आणि यश मिळवायचं, तरी सुद्धा ते मिळवणं शक्य आहे. आणि म्हणून ह्या 4 दिवसाच्या सुट्टीला संधी माना बाळांनो, तुमच्यासाठी ती संधी आहे. तुम्ही जो वेळ घालवला त्याच्यावर पश्चाताप करू नका. आता पुढे काय करता येईल ते पहा. बघा, आपण माकडिणीची गोष्ट सगळ्यांनी ऐकलेली आहे की जेव्हा इथपर्यंत पाणी येतं तेव्हा डोक्यावरच्या बाळाला सुद्धा ती माकडीण पायाखाली घेते आणि आपला स्वार्थ साधते, आपला जीव वाचवते. मग आपल्याला हे असंच करायचंय. आपल्याला फक्त तिने तिच्या मुलाचा बळी दिला तर आपल्याला कशाचा बळी द्यायचा आहे? तर आपण करत असलेल्या टाइमपासचा बळी द्यायचा आहे. मग आपण तो टीव्ही पाहून करत असू, मित्रांबरोबर गप्पा मारून करत असू, किंवा जर आपण सोशल मीडियावर इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर वेळ घालवत असू, याच्यावरचे रील्स बघत असू, तर हा सगळा वेळ आपल्याला त्याचा बळी द्यायचा आहे, त्याची तिलांजली द्यायची आणि आपली प्रगती करायची, आपला जीव वाचवायचा आहे, म्हणजे आपल्याला सक्सेस मिळवायचंय. तर बघा, मी दीपाली कुलकर्णी देशमुख आपल्या सगळ्यांचं माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आता मी थोडेसे 4-5 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात आधी माझा सल्ला तुम्हाला असा राहील की काही मुलांनी काय केलेलं असतं, एखाद्या ठिकाणी क्लास लावलेले असतात, जेईचे क्लास, सीईटीचे क्लास, नीटचे क्लास, आणि मग त्यांनी वर्षभर एमसीक्यूची प्रॅक्टिस केलेली असते आणि थेअरी पेपरच्या लिखाणाचा त्यांना सराव नसतो. मग अशांनी किंवा सगळ्यांनी, ज्यांना कुणाला टेन्शन आलंय, अभ्यास करणाऱ्यांना टेन्शन आलंय, न अभ्यास करणाऱ्याला टेन्शन आलंय, अशा सगळ्यांनीच पहिलं काय करायचं बघा, टेक्स्टबुक घ्यायचं, टेक्स्टबुक उघडायचं आणि पहिल्या चॅप्टर पासून सगळ्या डायग्राम करायच्या आणि त्याच्या खालचा फॉर्म्युला पाठ करायचा. एक डायग्राम 5-5 वेळा करून पहा. बघा, तुम्हाला ती लर्न झाली की जिथं व्हेक्टर डायग्राम आहे, समजा तुमच्या बँकिंग ऑफ रोड मध्ये ही नॉर्मल रिॲक्शन तुम्ही काढता, ही बरोबर परपेंडिक्युलर आली पाहिजे, त्यानंतर ही नॉर्मल रिॲक्शन, त्याचा हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट म्हणजे n cos थीटा बरोबर mg बरोबर, म्हणजे हे दोन्ही वेक्टर इक्वल आले पाहिजे, अशी प्रॉपर थीटा हा अँगल इथं आला पाहिजे, ही नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर. तर अशा सगळ्या बारीक गोष्टींचा अभ्यास करून डायग्रामची प्रॅक्टिस करायची. मग डायग्राम झाली की तिच्या पुढे फॉर्म्युला लिहायचा. काय बघा, तर टॅन थीटा अँगल ऑफ बँकिंग काय आहे, तर v²/rg हा फॉर्म्युला करा. मग हा फॉर्म्युला पाठ केला की तुम्हाला सेफ स्पीड विचारला जाईल, त्याच्याहून v बरोबर √rg टॅन थीटा येईल, किंवा हाच फॉर्म्युला अँगल ऑफ बँकिंगला विचारला, थीटा दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स v²/rg
बघा बरं, एक फॉर्म्युला एवढा लर्न केला, त्याच्यावर काही विचारलं तर पुढे जाता येतंय का नाही येत जाता? म्हणजे काय करा, तर तुम्ही त्या चॅप्टर मधला फक्त डायग्राम, फक्त जी वेक्टर डायग्राम असेल तर प्रॉपर वरचा वेक्टर, खालचा वेक्टर, बॅलन्स दाखवा. आले लक्षात? तर सगळ्या पूर्ण चॅप्टर मधल्या तुम्ही डायग्राम करा, त्याच्या खालचा फॉर्म्युला करा. डायग्रामला फार कष्ट लागत नाही बघा बाळांनो. आजपासून जरी सुरू केलं तर उद्या दुपारपर्यंत सगळ्या डायग्राम तुमच्या होऊन जाणार आहेत. येते लक्षात? आज 23 तारीख आहे. 24 तारखेला तुमच्या सगळ्या डायग्राम आणि सगळे फॉर्म्युले लर्न करून झाले पाहिजे. हे मी का सांगते, तर बघा, तुम्ही जर मॉडेल आन्सर पाहिलं बोर्डाचं, तर किती ठिकाणी डायग्राम फॉर्म्युला किती प्रश्नांमध्ये आहे? जवळपास प्रत्येक प्रश्नांमध्ये आहे. आणि म्हणून आता बघा, ह्या चॅप्टरचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर कोनिकल पेंड्युलम, मागच्या वर्षी 2023 ला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आली होती, तर त्याच्यामध्ये नुसतं ह्या सगळ्या डायग्रामला 1 मार्क होता. आलं का लक्षात? आणि डायग्राम फॉर्म्युला कोनिकल पेंड्युलम असेल तर त्याची फिगर, त्याचा फॉर्म्युला, त्याच्या पिरियडचा फॉर्म्युला. आलं लक्षात? थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, त्याची फिगर आणि त्याचं स्टेटमेंट, मॅथमॅटिकल स्टेटमेंट जरी लिहिलं तरी म्हणजे फिगर फॉर्म्युला. आणि जर तुम्ही नीट बारीक पाहिलं बाळांनो, तर तुमच्या पुस्तकामध्ये जास्त डायग्राम कोणत्या चॅप्टर मध्ये आहेत? तर त्या सगळ्यात जास्त डायग्राम रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आहेत. कशात आहेत? रोटेशनल डायनॅमिक्स. त्यानंतर त्या ऑप्टिक्स मध्ये जास्त आहेत. आलं लक्षात? ऑप्टिक्स तुम्हाला अवघड वाटतो, कारण असं काय डायग्राम करा, रिफ्लेक्शनची करा, रिफ्रॅक्शनची करा, फ्रेस्नेल बाय प्रिझम एक्सपेरिमेंटचा रे डायग्राम करा, त्यानंतर थेरी ऑफ इंटरफरन्स बँड करा, यंग्स एक्सपेरिमेंटची डायग्राम करा. डायग्राम फॉर्म्युला असं किती सोपं आहे. त्यानंतर बघा, आणि सगळ्यात जास्त डायग्राम असलेला अजून एक चॅप्टर म्हणजे सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. बघा बरं, मॅक्सिमम डायग्राम तिथेच कव्हर झाल्या. आलं का लक्षात? आता हे झालं, मग तुम्हाला डायग्राम फॉर्म्युला झालं की जवळपास जेवढे तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न आहेत त्यांची तुमची निम्मी तयारी झाली. आलं का लक्षात? म्हणजे तिथं तुमचं बऱ्यापैकी सगळा सिलेबस काय झाला, ओव्हरलुक झाला एकदा, आणि खूप चांगली तयारी झाली. आणि त्यातले प्रश्न येणारच आहे बाळांनो. फॉर एक्झाम्पल, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये जर तुम्हाला आलं की व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड अँड ओपन ऍट बोथ दी एंड्स. आता समजा ह्या पद्धतीने आलं तर इथं काय करायचं, तर या पद्धतीने ही पहिली डायग्राम, ही दुसरी डायग्राम आणि ही तिसरी डायग्राम, अशी डायग्राम काढायची. आणि याच्या खाली फक्त फॉर्म्युला लिहायचा. काय, जर ज्या वेळेस व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ओपन ऍट बोथ वन एंड असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली बघा n that is equal to v by 4l. आता इथे ही n बरोबर 3n असतं, म्हणजे 3 into 3v by 4l. आणि इथे असतं n1. आता हिला n1 म्हणा किंवा ही n1, ही n2, दॅट इज इक्वल टू 5v by 4l. झाले तिन्ही फॉर्म्युले. आलं का लक्षात? तर या पद्धतीने ही जी तुमची हे आहे पाईपची लांबी त्याला l म्हणा, यातलं जे अंतर आहे हे लॅम्बडा बाय 4 म्हणा. झालं. इकडं परत l हे 3 लॅम्बडा बाय 4, इकडे हे डिस्टन्स 5 लॅम्बडा बाय 4. आकृती आणि फॉर्म्युले. जर तुम्हाला प्रश्न आला, प्रूव्ह दॅट और शो दॅट दी व्हायब्रेशन्स ऑफ ए एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, त्याचं हे उत्तर आहे. समजलं? झालं का? हे सगळं करायला किती वेळ लागला बरं? 5 मिनिटं लागले का नाही एक प्रश्नाचं उत्तर तयार करायला. आता सेम प्रॉब्लेम, जर तुम्हाला असं आलं पाईप ओपन ऍट बोथ एंड आणि त्याची फ्रिक्वेन्सी विचारली, तर या पद्धतीने 3 आकृत्या काढायच्या, सारखाच पाईप काढायचा, या पद्धतीने 3 आकृत्या काढायच्या. हा, आणि इथं काय येणार आहे फक्त तुमचं n दॅट इज इक्वल टू v बाय 2l. बोथला 2 घ्यायचं आणि ऑड 1 ओपन ऍट वन एंड आहे ना, इथं सगळे 1 हा ऑड आकडा आहे म्हणून इथं सगळे ऑड नंबर घ्यायचे, 1 3 5. इथं सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहे म्हणजे n1 बरोबर 2n, याची दुप्पट करायची. आलं लक्षात? मग दुप्पट काय येईल तुमची, 2 गुणिले केल्यावर हे झालं तुमचं v बाय l. आलं लक्षात? आणि इथं n2 बरोबर 3n म्हणजे 3v बाय 2l. बघा बरं, ह्या प्रश्नांचे 2 प्रश्नांच्या उत्तराची तयारी करायला किती वेळ लागला? मग तुम्हाला अर्धा फिगरचा 1.5 मार्क मिळाला आणि फॉर्म्युलाचा अर्धा.
झालं का तुमचे डेरिव्हेशनचे मार्क पक्के झाले का? आता बघा तुम्हाला ऑसिलेशन्स मध्ये आहे पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचा फॉर्म्युला बघा फिगर करायची आणि त्या पिरियडचा फॉर्म्युला आहे टी दॅट इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय डिव्हायडेड बाय म्यू बी असा त्या पिरियडचा मॅग्नेटचा पिरियड आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. हे डेरिव्हेशन कुठे आहे? ऑसिलेशन चॅप्टर मध्ये. आणि सेम तुमचा परत तेच डेरिव्हेशन तुम्हाला मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आहे आणि तिथे फॉर्म्युला आहे 2 पाय अंडर रूट ऑफ आय डिव्हायडेड बाय एम बी. म्हणजे इथं लक्षात ठेवायला आहे का सोपं? बघा बरं पिरियड म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि इथं एम म्हणजे पण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. फक्त ऑसिलेशन मध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? म्यू म्हटलेलं आहे आणि मॅग्नेटिक मटेरियल मध्ये त्याला एम म्हणलेलं आहे. समजलं का? आता अजून पिरियड कोनिकल पेंडुलमचा पिरियड कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा. कोनिकल पेंडुलमचा पिरियड डायग्राम करायची आणि तिथे पिरियड आहे 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. हा झाला कोनिकल पेंडुलमचा पिरियड. आणि सिंपल पेंडुलमचा पिरियड आहे बघा टी दॅट इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. फक्त कॉस थीटा काढून टाकायचं. समजलं? आता याच्याहून पुढे किती जाता येतं बघा. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला लॉज ऑफ सिंपल पेंडुलम लिहिता येतात. आता लॉज ऑफ सिंपल पेंडुलम कसे लिहायचे? तर पहिला लॉ याच्यात मास आलाय का कुठं? नाही. म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम दॅट डज नॉट डिपेंड ऑन मास. मग ते कशावर अवलंबून आहे? तर इट डिपेंड्स ऑन लेंथ. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ किंवा इट डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. Then it depends upon acceleration due to gravity. It does not depend on amplitude of oscillation. झाले का 4 लॉ? या पद्धतीने एक प्रश्नाचं उत्तर तयार झालं. म्हणजे फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय काय करता येतं बघा. आलं का लक्षात? मग आता इथं कोनिकल पेंडुलमचा जर पिरियड आला तर तुम्ही डायग्राम काढली, डिस्क्रिप्शन मनाने लिहायचं बघा. लेट म्हणून त्या आकृतीतले एक एक क्वांटिटीचं नाव पुढे पुढे लिहायचं. डिस्क्रिप्शनचा मार्क्स तुम्हाला मिळून जातो. आकृती आली, डिस्क्रिप्शनचा मार्क मिळाला आणि फॉर्म्युलाचा मार्क मिळाला. 3 मार्काच्या प्रश्नाला 1.5 मार्क आरामशीर मिळाला का? आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही सगळं डेरिव्हेशन ऑब्टेन करायचं म्हणता त्यावेळेस बुद्धीला खूप ताण द्यावा लागतो. आलं का लक्षात? तर सर्वसामान्य मुलांच्या बाबतीत या स्ट्रॅटेजीने तुमचा खूप चांगला अभ्यास होणार आहे. कारण आकृत्या काढणं फार काही अवघड नाही. ते सहजासहजी जमू शकतं. आणि म्हणून उद्यापर्यंत बघा, आता उद्यापर्यंत तुमच्या सगळ्या डायग्राम आणि सगळे फॉर्म्युले जर लर्न झाले तर तुमचं खूप मोठं टेन्शन कमी झालेलं असणार आहे. बघा माझा हा सल्ला पटतोय का तुम्हाला? आता तसंच तुम्हाला आणखी काय करता येईल बघा. तर एनर्जी लेवल डायग्राम फॉर हायड्रोजन ऍटम, त्यानंतर डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट, व्हान डे ग्राफ जनरेटर, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंटल सेटअप, ह्या सगळ्या डायग्राम अशा डायग्राम करा. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर खूप अवघड वाटतो. मग अवघड वाटतो तर त्याचे जे तिन्ही ऍप्लिकेशन आहे त्याचे तिन्ही डायग्राम करा आणि त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे प्रत्येकाचे तिन्ही फॉर्म्युले लिहा. आलं का लक्षात? आणि त्या फॉर्म्युला उलट डेरिव्हेशनला कसं जाता येतं हे पण मी तुम्हाला सांगेल. एक महादिव्य सिरीजचा एखादा भाग करू आपण, त्याच्यात मी तुम्हाला उलट कसं जाता येतं ते पण सांगेल. म्हणजे 2-2 मिनिटात ते डेरिव्हेशन तयार होतील. त्यानंतर इथं विचारला जाणारा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये विचारला जाणारा प्रश्न कपॅसिटर्स इन सेरीज आणि कपॅसिटर्स इन पॅरलल, त्याची डायग्राम करा. फॉर्म्युला फक्त तुम्हाला माहितीये की सेरीज मध्ये कपॅसिटर असेल तर 1/CS दॅट इज इक्वल टू 1 + C1 / 1 + C2 डॉट 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 अप टू 1/CP CN. आणि जर पॅरलल असेल कपॅसिटर तर C1 + C2 डॉट 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 अप टू CN. झालं? डायग्राम करायची. 3 कपॅसिटर सेरीज मध्ये काढायचे, त्याच्या अगेन्स्ट पोटेन्शियल डिफरन्स लावायचा आणि फॉर्म्युला लिहायचा. 2 मार्काच्या प्रश्नाला 1 किंवा 1.5 आरामशीर मिळून जाणार आहे. म्हणजे आपल्याला खूप कमी कष्टात ह्या डायग्राम आणि फॉर्म्युल्याच्या स्ट्रॅटेजीने बराच अभ्यास आपला कंप्लीट होणार आहे आणि आपलं टेन्शन कमी होणार आहे. येते लक्षात? असं खूप ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे. जे जे चॅप्टर तुम्हाला अवघड वाटतात त्याच्याही बाबतीत तुम्हाला हे करता येणार आहे. समजतंय का? मग आता हे झालं पहिलं काम. बघा, फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, त्याचा वेव्ह डायग्राम, त्याच्यानंतर रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन मधला एक प्रश्न येतो. सिंपल पेंडुलम किंवा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम जे एक पिरियडचं डेरिव्हेशन आहे किंवा ऑसिलेशन मधलं, किंवा पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म
मॅग्नेटिक फील्ड जे आता मी सांगितलं त्या दोन्हीतलं एक येतं, व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम त्यामधलं एक येतं, ऑसिलेशन मध्ये बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, तर त्याचे तिन्ही ग्राफ, त्याचा चार्ट, असं सगळं जे जे तुम्हाला प्रत्येक कोणतीच डायग्राम स्किप करू नका, सगळ्या डायग्राम करा, म्हणजे तुमचा खूप सारा अभ्यास रेडी झालेला असेल. तो डायग्राम त्याचा फॉर्म्युला, तो डायग्राम त्याचा फॉर्म्युला. पण हे करताना त्या म्हणजे कशाची डायग्राम आहे तर त्याचा आधी प्रश्न नीट लक्षात घ्या, त्या प्रश्नाचं ते उत्तर आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि असं करून तुम्ही जर डायग्राम आणि फॉर्म्युला, डायग्राम आणि फॉर्म्युला असं जर सगळ्या चॅप्टरचं केलं. आता सेमी कंडक्टर मध्ये बघा लॉजिक गेट करा चांगले, आलं का लक्षात. त्याच्यानंतर तुमच्या सेमी कंडक्टर मध्ये सिम्बॉल करा, सगळ्या डायोडचे 3 सिम्बॉल आहे, ट्रान्झिस्टरचं सिम्बॉल आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर ॲज अन अँप्लिफायर आहे, ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्सची फिगर आहे, तर कोणतीच फिगर स्किप नाही करायची. मग कोणताही प्रश्न आला तर फिगर काढायची, फॉर्म्युला लिहायचा, फिगर काढायची, फॉर्म्युला लिहायचा. जनरली फिजिक्सचा पेपर अवघड निघतो. आता अवघड निघतो असं नाही म्हणता येणार, आपली तयारी कमी पडते किंवा आपण पेपर पाहून थोडंसं काही अवघड दिसलं का घाबरून जातो आणि आपलं जे येतं ते पण आपल्याला येत नाही. म्हणून तुम्ही मन शांत ठेवा आणि येऊ दे काही पण मला लिहिता येणार आहे या आत्मविश्वासाने तयारी करायला लागा. बघा अजून भरपूर वेळ आहे तर तुम्हाला हे करता येऊ शकतं आणि एवढ्या याने तुम्ही आरामशीर पास होणार आहे. बघा फिगर फॉर्म्युलाने तुम्ही आरामशीर पास होणार आहे. मग इथं तुमचं टेन्शन कमी झालं. आता काय करायचं बघा, तर आता मी सांगितल्याप्रमाणे आता त्यातली त्यात फोकस ऑन 6 to 8 चॅप्टर फर्स्ट, म्हणजे जे मी तुम्हाला 6 किंवा 8 चॅप्टर सांगितले. पहिलं मॅग्नेटिक मटेरियल, दुसरं सेमी कंडक्टर डिव्हायसेस, तिसरं करंट इलेक्ट्रिसिटी. बघा करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये पण सगळ्या सर्किट डायग्राम आहे, सर्किट डायग्राम फॉर्म्युला. मागच्या वर्षी इंटरनल रेझिस्टन्सचा प्रश्न आला होता, सर्किट डायग्राम आणि डिस्क्रिप्शनला मिळून 1 मार्क होता आणि इंटरनल रेझिस्टन्सच्या फॉर्म्युला 1 मार्क होता. बघा L1 - L2 डिवायडेड बाय L2 एवढ्या फॉर्म्युल्याला 1 मार्क होता. मग झाले का 2 मार्क एवढं लिहिलं तर? म्हणजे कळतंय का तुम्हाला मला काय सांगायचंय ते. तर करंट इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये 4-5 सर्किट डायग्राम आहे, अॅमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, तर ते सगळं. मग या पद्धतीने बघा पहिला सांगितलं होता मी मॅग्नेटिक मटेरियल, सेमीकंडक्टर डिव्हायसेस, करंट इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर घ्यायचा ड्युएल नेचर आणि मग घ्यायचा बघा केटीजे अँड रेडिएशन, मग घ्यायचा थर्मोडायनॅमिक्स. या पद्धतीने असे तुम्हाला जे सोपे वाटतील ते, इथून पुढे जे तुम्हाला सोपे वाटतील ते घ्या. आणि या पद्धतीने पहिले 6 ते 8 चॅप्टर एकदम फिक्स करा. आता काहींचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला प्रॉब्लेमच येत नाही, न्यूमरिकल्सच येत नाही. मग अशांनी काय करा, तर त्यांच्यासाठी सांगते फक्त की ज्यांना न्यूमरिकल्सची भीती वाटते त्याचं टेन्शन घेऊ नका. मग बघा तुमचा जर 98 मार्काचा पेपर निघणार आहे तर 36 मार्काचे न्यूमरिकल्स आहेत आणि 62 मार्काची थिअरी आहे. मग याची जर भीती वाटते ना बाळांनो तर याची करा ना चांगली तयारी. मग 62 मार्काचा पेपर लिहिता येतोय तुम्हाला 98 पैकी, खूप झालं ना. पण याच्यामध्ये धोका असा आहे की आता जर तुम्ही त्या पेपरच्या निमित्ताने फॉर्म्युले पाठ केले तर तुम्हाला त्याचा सीईटी नीटला पण फायदा होणार आहे. आणि म्हणून जर कधीतरी करायचंच आहे तर मग कशाला स्किप करायचं, वेळ आहे अजून, करा फॉर्म्युले. म्हणून मग आता बघा तुमच्यासाठी सगळे जे डिफरन्सेस आहेत शॉर्टकट मध्ये, तर हे सगळे डिफरन्सेस करा. तुमचं काम मी सोपं करून ठेवलंय. मागच्या वर्षी जी महा रिव्हिजन सिरीज आहे त्याच्यामधले पहिले 3 भाग फक्त सगळ्या सिलेबस मधले डिफरन्सेसच आहेत. आलं का लक्षात? इथं सगळे फक्त काय आहेत, डिफरन्सेस आहेत. नुसते बघितले हे 3 भाग तरी तुमचे फरक होऊन जाणार आहे पूर्ण सिलेबस मधले. येते लक्षात? मग आता काय करा, फॉर्म्युला रिव्हिजन करा. बघा चॅप्टरचे फॉर्म्युला रिव्हिजन करा. त्या फॉर्म्युला रिव्हिजनने तुम्हाला परत फिगर फॉर्म्युला तुम्ही केलेला आहे आणि ह्या फॉर्म्युला रिव्हिजनमुळे तुम्हाला न्यूमरिकल सोडवायला मदत होणार आहे. आता न्यूमरिकल सोडवताना काय करायचं बघा, फॉर्म्युला लिहिला, दिलेल्या क्वांटिटी टाकल्यावर आधी 10च्या पॉवर सोडवायच्या आणि एकच न्यूमरेटर करायचा आणि एकच डिनॉमिनेटर करायचा. न्यूमरेटर नेहमी मोठा ठेवायचा, कारण लॉगचं कॅल्क्युलेशन करताना न्यूमरेटर मोठा असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स घेणं सोपं जातं. म्हणजे इथे एकच क्वांटिटी करा न्यूमरेटरची, एकच क्वांटिटी डिनॉमिनेटरची करा. न्यूमरेटर 10ची पॉवर सरकवून न्यूमरेटर मोठा ठेवा आणि मग लॉग बघा आणि मग सोडवा. याने कॅल्क्युलेशन सोपे जातात आणि ज्या क्वांटिटी सरळ सरळ कॅन्सल होत असतील त्या कॅन्सल करायचा प्रयत्न करा. हे प्रॅक्टिसचा भाग आहे. आले लक्षात? तर न्यूमरिक फॉर्म्युला रिव्हिजन केल्यानंतर
एखाद्या न्यूमरिकल्सचा फॉर्म्युला लिहिला की किमती टाकून सिंपल करून शेवटच्या स्टेपला फक्त लॉग पाहायचा. तर या पद्धतीने करा. फॉर्म्युला रिव्हिजनचा उपयोग न्यूमरिकल सोडवायला करा. किंवा काहीच नाही आलं तर ऍटलिस्ट न्यूमरिकल इथं न्यूमरिकल मध्ये फॉर्म्युला तरी टाका. आता प्रश्न राहिला एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर. तर त्याचं काय करायचं. आता बघा, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतात ना बाळांनो, त्यालाच एमसीक्यू चांगले सोडवता येतात. आणि नेमकं काय होतं, तुमचा सेक्शन ए आहे एमसीक्यूचा आणि तुम्ही तुमचा पेपर तिथून पाहायला सुरुवात करता. ऑलरेडी तुम्ही घाबरलेले असता पेपरच्या तिथं, ऑलरेडी टेन्शन मध्ये असता आणि हे सगळे असे असतात सोपेच एमसीक्यू, पण तुमच्या दृष्टीने तुमच्या अभ्यासाच्या मानाने तुम्हाला ते डिफिकल्ट वाटायला लागतं आणि तिथूनच तुमचं मेंटल कॉन्सन्ट्रेशन सगळं कोलॅप्स होऊन जातं. मग आपलं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स होऊ द्यायचं नसेल तर बी सेक्शन पासून पेपर सोडवायला सुरुवात करा. ए थोडा वेळ बाजूला राहू द्या. आता मी पेपर कसा सोडवायचा याच्या स्ट्रॅटेजीचा पण व्हिडिओ उद्या वगैरे टाकते. म्हणजे पेपरला जाताना तेवढे 10 मिनिटं तो व्हिडिओ बघून जा. वेळेचं नियोजन कसं करायचं, पेपर चांगला रिप्रेझेंट कसा करायचा हे नंतर आपण बघू. आधी अभ्यास तर करा. आणि म्हणून आधी अभ्यास करायला मी तुम्हाला दिशा देते आहे. येते लक्षात. मग बघा, एमसीक्यू जे बोर्ड एमसीक्यू आहे, आता त्यातली त्यात कसं सोपं काम करायचं ह्या एमसीक्यूचं. तर एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर जी बोर्डची क्वेश्चन बँक आहे ना बाळांनो, त्याच्यामधले एमसीक्यू करा, त्यातलेच व्हेरी शॉर्ट आन्सर करा. ते कुठं ना कुठं उपयोगी येणार आहेत. आणि तुमच्या धड्याखाली जे दिलेले आहेत एमसीक्यू ते सगळे नीट बघून जा. आता तुमच्यासाठी मी अजून एक काम सोपं केलंय. काय काम सोपं केलं, ती बोर्डाची जे एमसीक्यू आहे त्याची तुम्ही जर चॅनलला गेलात आणि प्लेलिस्ट पाहिली तर तिथे 99 एमसीक्यू, सगळ्या चॅप्टरचे 99 एमसीक्यूचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत आणि व्हेरी शॉर्ट आन्सरचे मात्र 31च बनवून झालेले आहेत. कारण हे वेळखाऊ काम आहे. प्रत्येक याच्यावरचा व्हिडिओ बनवणं, एक व्हिडिओ बनवायला जवळपास 10-15 मिनिटं आरामशीर जातात, जो तुम्ही एका मिनिटात बघता तो. तर त्याचे 31च बनवून झालेले आहेत. तर अजून मी प्रयत्न करते, जेवढे टाकता येतील तेवढे टाकते. म्हणजे 99 मिनिटात तुमचे 99 एमसीक्यू तयार होणार आहेत. आलं लक्षात. 31 मिनिटात 31 शॉर्ट क्वेश्चन तयार होणार आहे. आणि अजून मोठं काम काय करायचं, यूज सोशल मीडिया फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल वापरा. सध्या तरी अनावश्यक गोष्टीसाठी मोबाईल वापरू नका. एकदा तो हातात घेतला की आपला किती वेळ जातो हे आपल्यालाच कळत नाही. आणि त्यामुळं बघा बरं, एवढे मी जे पॉइंट सांगितले ते तुम्हाला पटतात का. आणि मग बाकीच्या चॅप्टरकडे जा. आणि ऑलरेडी नाही गेलात तर इथं तुम्ही डायग्राम आणि फॉर्म्युला तुमच्या त्या चॅप्टरची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. किंवा उरलेल्या चॅप्टरचे 2-2 मार्काचे, समजा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह, बघा किती सोपं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह. त्यानंतर लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किंवा सोनोमीटरचा बॉक्स करायचा, त्याचं व्हेरिफिकेशन, n दॅट इज इक्वल टू 1/2l इंटू स्क्वेअर रूट ऑफ t/m. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, याच्याहून 3 लॉ तयार होतात. स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स, सेकंड पेंड्युलम म्हणजे काय, त्याच्यानंतर एखाद्या सेकंड पेंड्युलमची लेंथ काढायली, डेफिनेशन ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. असे छोटे 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 प्रश्न करा बघा थेअरीचे, जे तुम्हाला झेपतील असे. आणि मग उरलेल्या चॅप्टरची तुमच्या पद्धतीने तयारी करा. पण त्याच्यात भर कशावर द्या, छोट्या छोट्या प्रश्नांवर भर द्या. कारण बी तुमचा जो सेक्शन आहे तिथे 2-2 मार्काचे 12 प्रश्न येणार आहे. डी सेक्शन मध्ये 2-2 मार्काचे 6 प्रश्न येणार आहे. आलं लक्षात. म्हणजे हे 24 आणि ते 12 जवळपास 36 मार्काचे प्रश्न फक्त 2-2 मार्काचे आहेत. आणि म्हणून बी सेक्शन पासून जर आपण पेपर उघडून सोडवायला सुरुवात केली तर त्याच्यात काहीतरी निश्चितता असते. कारण आपण केलेल्या प्रश्नातलं आपल्याला काहीतरी दिसतं. आणि एमसीक्यू मात्र सगळे वेगळेच पाहिले, 1 मार्कचे प्रश्न सगळे वेगळेच पाहिले की आपल्याला वाटतं आता कसं व्हायचं, आम्हाला तर काहीच येत नाही. तर म्हणून ए सेक्शन पासून सुरुवात न करता बी सेक्शन पासून सोडवायला सुरुवात करा. एकतर तिथं ऑप्शन पण खूप असतात. ए सेक्शन मध्ये सगळं कंपल्सरी असतं, मार्क गेलं की गेलंच. तसं बी मध्ये 12 दिलेले असतात, तुम्हाला 8च सोडवायचे असतात, 4 ऑप्शन असतात. आणि त्यामुळं तुम्हाला हा बऱ्यापैकी ओळखीचा वाटतो आणि त्यातलं काहीतरी येतं. आणि मग थोडे एकदा सेटल झाले, तुम्ही थोडासा पेपर लिहिला
सी सेक्शन सोडवा, मग डी सोडवा, मग शेवटी एमसीक्यूचा सेक्शन सोडवा, कारण तोपर्यंत तुमचा बऱ्यापैकी पेपर सोडून झालेला असतो. आता मी स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओत तुम्हाला आणखी डिटेल सांगेल की स्मार्ट पेपर कसा रिप्रेझेंट करायचा. आज फक्त हार्डवर्क कसं करायचं एवढंच सांगते. 4 दिवसाचा सेकंद आणि सेकंदाचा उपयोग करा. बघा, एका चॅप्टरला जर समजा 3 तास जरी म्हटलं तरी 16 त्रिक 48 तासात तुमचा सगळा अभ्यास होतो आहे. 48 तास म्हणजे 2 दिवस, आणि उरलेल्या 2 दिवसात छानपैकी रिव्हिजन करता येते. सगळ्यात आधी मनाशी खुणगाट बांधा की अजून वेळ आहे, हातातून वेळ गेलेली नाही, आणि त्याचा जर नीट उपयोग केला तर निश्चित फिजिक्सचा पेपर छान सोडवता येईल. तर बघा, मी सांगितलंय हे तुम्हाला कितपत पटतंय ते. तर जर पटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.